श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। महाविष्णु भगवान की जय। सरस्वत्यै नमः। ॐ श्री गुरुभ्यो सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्थिहं प्रणतपाल भवाब्धिपुतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वनं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कलावज्ञजीवोद्धरार्थवतारं कलाकाङ्कतेजोधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनाला आणि वाणीला पवित्र करण्याकरिता 2 मिनिटं जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं भजन। तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम ताळी वाजवा भजन करा तुकाराम तुकाराम बोला बोला मुखाने नाम घ्या हाताने टाळी वाजवा तुकाराम 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 श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण कारण करुणावरून आले भगवान श्री पांडुरंगाच्या परम कृपा आशीर्वादाने
माऊली ज्ञानोबा यांच्या असीम अहेतुके अकारण करुणेनं माऊलींच्या दयेनं मौजे शालिग्राम नगरीमध्ये जगद्गुरु तुकोबा यांच्या चरित्राचा विचार करण्याकरिता आपण गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी उपस्थित आहोत। खरं तर कथा चालू होऊन 5 दिवस झालेत असं मला तरी वाटत नाही। जे असं वाटायला लागलं की कथा कालच चालू झाली काय की तुम्हाला काय वाटतंय मला माहित नाही, पण मला असं वाटतंय की कथा कालच चालू झाली आहे। खरं तर अवीट असणारं तुकोबा यांचं चरित्र आणि या तुकोबा यांच्या चरित्राचं तुकोबा चरित्र करण्याचं तुकोबाचं चरित्र ऐकण्याचं भाग्य तुम्हाला आम्हाला लाभले। हे आपण कोणत्या तरी जन्मात केलेलं पुण्य आणि त्या पुण्याचा तो परिणाम। कालपर्यंत कथा श्रवण करत असताना काल आपण कथेच्या शेवटी, कारण माझं नशीब थोडं असं सांगितलंय मला ब्राह्मणाने, ते आमचे अजय भाऊला काल शॉट लागला, ते हात त्यांचा दुखत होता, काल फोन आला होता, मग तिकडे बघितलं धसकन झालं मला। तर काल कथा श्रवण करत असताना आपण पांडुरंग परमात्म्याला आवलीनं दूध पाजवलं उकळलेलं तिथपर्यंत आलो होतो, बरोबर आहे का? त्याच्या पुढे गेलतो तिथपर्यंत आलो होतो। त्याच्या पुढं मला वाटतंय पितरांचा प्रसंग झाला। वा वा वा, हा असे श्रोते असले ना खरं तर शेळगावला प्लॉटच घ्याव काय की एखादा। ऐकणारे श्रोते खरंच द्यावे तेवढे धन्यवाद। मी काल 11चा टाइम झाला सांगितला, बरोबर सगळं सर्व श्रोते येऊन बसली, मलाच थोडा यायला लेट झाला, त्याबद्दल क्षमा मागतो। तर तुकोबरायांच्या पत्नीला आवलीला 4 अभंगाचा काल उपदेश केला आणि तो उपदेश केल्यानंतर तुकोबरायांचं जीवन आता पुढं चाललेलं आहे। तुकोबराय भजन करतात, तुकोबरायांची कीर्ती ही पंचक्रोशीमध्ये पसरलेली आहे। आणि मी पहिल्या दिवशी सांगून आलो, तुकोबरायांची कीर्ती अशा माध्यमांनी गायली की जी माध्यमं कधी शिळी होत नाहीत। तुकोबरायांची कीर्ती पंचक्रोशीमध्ये पसरायला लागली। तुकोबरायांच्या हातानं देव दूध पितोय, तुकोबरायांचे अभंग सर्वजण गायला लागले। बघता बघता सर्व परिसरामध्ये तुकोबरायांची कीर्ती पसरायला लागली आणि त्यानंतर त्या कीर्तीचा सुगंध चिंचवड या गावापर्यंत गेला। आणि चिंचवडला चिंतामणी नावाचे एक देव राहत होते, चिंतामणी। आणि त्या चिंतामणी देवांना उत्सुकता लागली की तुकोबरायांना भेटावं, तुकाराम महाराजांची भेट घ्यावी, ही उत्सुकता चिंतामणी देवाला लागली। आणि चिंतामणी देवाला ही उत्सुकता लागल्यानंतर चिंतामणी देवांनी एक आपला दूत, आपला एक सेवक तुकोबरायांना बोलवण्याकरता त्यांनी चिंचवडवरून देहूला पाठवला। देहूला तो सेवक निघाला, चिंचवडवरून निघाला, पण चिंतामणी देवांना आपल्याला भेटायची इच्छा आहे हे तुकोबरायांना अगोदरच कळालं। खर तर तुकोबरायांना हे पुढे येणार आहे, तुकोबरायांना ही शक्ती कशी प्राप्त झाली? तुकाराम महाराजाला खर तर ऋतंबरा प्रज्ञा प्राप्त आहे। ऋतंबरा प्रज्ञा म्हणजे भविष्यात काय होणार आहे हे कळणं आणि माग काय झालंय हे कळणं, लोकांच्या मनातलं कळणं, याला ऋतंबरा प्रज्ञा प्राप्त होणं असं म्हणतात। आणि ती तुकोबरायांना प्राप्त होती। तुकोबरायांना आधीच कळालं की चिंतामणी देवांना आपल्याला भेटायची इच्छा आहे। तुकोबराय देहूवरून निघतात, आपल्या पोशाख चढवलेला आहे, सुंदर असा शृंगार तुकोबरायांनी वारकऱ्यासारखा केलेला आहे, गंध लावलेला आहे, ऊर्ध्वपुंड्र भाळ लावलेले आहे। मग वारकऱ्यानं रोज ऊर्ध्वपुंड्र भाळ लावलं पाहिजे। वारकरी आहे ज्यांच्या गळ्यात माळ आहे, आम्ही लावलंय पण ते घामानं मोडलं असेल बघा, रोज लावल्याशिवाय बाहेर निघत नाही। राऊत बाबाचा शिष्य मी बी, तर सांगण्याचा विषय जे अभिमानानं बोलत नाही मी, ऊर्ध्वपुंड्र भाळ लावलं पाहिजे, बुक्का लावला पाहिजे वारकऱ्यानं 12 ठिकाणी गंध लावला पाहिजे, रोज पूजा केली पाहिजे। तसं तुकोबरायांनी ऊर्ध्वपुंड्र भाळ लावलेले, 12 बंदी घातलेली, हातामध्ये चिपळ्या विणा घेऊन
तुकोबाराय चिंचवडच्या दिशेनं निघाले आणि चिंचवडच्या दिशेनं जाता जाता या सेवकाची भेट झाली आणि तुकाराम महाराजांना त्यांनी पाहिलं नव्हतं, पण अंदाज बांधला की नक्की तुकोबाराय हेच असावे. नाव जरी माहित नसलं तरी माणूस लक्षणावरून ओळखल्या जातो ना, कारण नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी किंतु लक्षणम प्रमाणाभ्याम. वस्तूची सिद्धी ही त्याच्या लक्षणावरून होत असते. नाव जरी माहित नसलं तरी अमुक अमुक असा शरीराचा पोशाख आहे लक्षण सांगितलं की माणूस ओळखून जात. तसं तुकोबारायांचा तो पोशाख पाहिला, विठ्ठल विठ्ठल नाव कानावर येत होतं, अखंड नामचिंतन तुकोबारायांचं चाललेले. तुकोबाराय चिंचवडला त्या रस्त्यावर त्या सेवकाची आणि तुकोबारायांची भेट झाली. त्या सेवकानं हात जोडले तुकोबारायांना आणि तुकोबारायला म्हणतात, तुकोबाराय मी देहू नगरीमध्ये निघालेलो होतो आणि नक्की तुम्हाला बोलवण्याकरता मला चिंतामणी देवांनी पाठवलंय. तुम्ही आता चिंतामणी देवांना भेटी करता आलं पाहिजे. तुम्ही कुठं दुसऱ्या गावाला चाललात का? तुकाराम महाराज म्हणले, दुसऱ्या गावाला नाही, चिंतामणी देवाच्याच भेटीला चाललो. त्याला आश्चर्य झालं, चिंतामणी देवांना यांना भेटीची इच्छा यांना कसं कळालं? तुकोबाराय आणि तो सेवक चिंतामणी देवाच्या घराजवळ येतात. चिंतामणी देवाच्या भेटीला ज्यावेळेस तुकोबाराय आले त्यावेळेस चिंतामणी देव पूजा करत होते. चिंतामणी देवांची पूजा चालू होती, मानस पूजा. पूजा वेगवेगळ्या प्रकारची असते. एक तर शरीराची पूजा असते, शरीरानं माणूस बसलेला असतो देवाच्या समोर, आणि एक मानस पूजा असते. मानस पूजा म्हणजे काय तर पंढरपूरला आपण रोज जाऊ शकतो मनानं, म्हणून असं म्हटलं जातं बघा, मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी, पांडुरंगाच्या दरबारी बाई हासत नाचत. पंढरीला रोज जाऊ शकतो माणूस. मानस पूजेनं असं धरून चालायचं की आपण आता पंढरीमध्ये आहोत, आता आपण चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गेलोत, आता आपण चंद्रभागेमध्ये डुबकी मारली आहे, चंद्रभागेचं स्नान केलंय, आता आपण पुंडलिकाचं दर्शन केले, आता आपण पांडुरंगाच्या दर्शनाकरता घाट चढलेला आहे, आता आपण पांडुरंगाच्या मुख्य महाद्वारामध्ये आलेलो आहोत. महाद्वारामध्ये आपण लोटांगण घातलेले, चोखोबऱ्यांचं दर्शन घेतलेले, नामदेवरायाचं दर्शन घेतलेले आणि पांडुरंगाच्या दर्शनाकरता आपण बारीला लागलेलो आहोत. सर्वांनी आठवा, सर्वांनी आठवा. पांडुरंगाच्या दर्शनाकरता आपण आता बारीला लागलेलो आहोत. गर्दी नाही जास्त, खालूनच बारी आहे मुखदर्शनाच्या तिथून. बस आता पुढं मध्ये गेल्यानंतर उजव्या हाताला जळोजी आणि मळोजी यांची समाधी आहे, तिथं दर्शन घेतलं. आपण मुख्य मंडपामध्ये आलो, विना मंडपामध्ये आलो, विनेकराचं दर्शन घेतलं, बारीला लागलो. तिथं गेल्यानंतर बस आता गरुड खांबाजवळ आलो, गरुड खांबाचं दर्शन घेतलं, गरुड खांबाला आलिंगन दिलं आणि बस पुढे गेल्यानंतर ज्या पांडुरंगाच्या मुखमंडलानं सर्व पाप नाहीशे होतात त्या पांडुरंगाच्या मुखमंडलाकडे पाहिलं आणि मनामध्ये अशी उत्सुकता झाली, आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. बस आता पांडुरंगाच्या जवळ गेलो आणि आपलं मस्तक त्या जगाच्या मालकाच्या चरणावरती ठेवलं. असं आपल्याला रोज करायला काय हरकत आहे? याला मानस पूजा म्हणतात. आणि ही शारीरिक पूजापेक्षा मानस पूजा जास्त फलदायी असते. नाहीतरी आपण पूजेला रोज बसतो आणि पूजेला बसता बसता माळ ओढतो, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अर्धी माळ झाली की सुनबाईला आवाज येतो, सुनबाई चहाला आदण ठेव बरं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ही अशी आपली पूजा असते. आणि महाराज म्हणतात, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. इकडं चिंतामणी देवांची पूजा चालली, मानस पूजा. तुकोबाराय दारामध्ये आले. आता दारामध्ये तुकोबाराय आल्यानंतर खरं तर चिंतामणी देवानी पूजा सोडून तुकोबारायांचं स्वागत करायला पाहिजे होतं. कारण काय माहितीये का, आपल्या दारात आलेला अतिथी हा आपल्याकरता देव असतो. म्हणून शास्त्रानं 4 लोकांना देवत्व प्रदान केलंय जिवंत असताना. त्याच्यातली पहिली देवता आहे मातृदेवो भव, दुसरी देवता आहे पितृदेवो भव, तिसरी देवता आहे आचार्य देवो भव
आणि चौथी देवता आहे अतिथी देवो भव. अतिथी कोणाला म्हणतात? जो तिथी पाहून येत नाही त्याला अतिथी म्हणतात. आणि आपल्या दारात जर कुणी अतिथी आला तर तुकोबरायांचं असं मत आहे, तुम्ही जर पूजा करत असाल आणि देवाला जर तुम्ही फुलं वाहत असाल आणि दारात जर तुमच्या कुणी अतिथी आलाय, कुणी जर साधू आलाय, त्या साधूकडे दुर्लक्ष करून जर तुम्ही देवाच्या पूजेमध्ये व्यस्त असाल आणि देवाला जर फुलं वाहत असाल तर तुकाराम महाराज म्हणतात, येती दगड तैसे वरी मंत्र पुष्प देवासे. ते देवाला जर तुम्ही फुलं वाहत असाल आणि दारात जर ताटकळत अतिथी उभा असेल तर देवाला वाहत असलेली फुलं देवाला दगडासारखी लागतात. म्हणून दारात आलेला अतिथी हा आपल्या करता देव आहे. म्हणून विन्मुख गेलिया अतिथी नेई सुकृताची संपत्ती. दारात आलेला अतिथी जर विन्मुख गेला तर तो नुसता विन्मुख जात नसतो मायबाप, तो आपल्याकडची संपत्ती घेऊन जात असतो, पुण्यरूपी संपत्ती घेऊन जात असतो. म्हणून दारात कुणी जर अतिथी आला तर त्याला किमान तांब्याभर पाणी तरी द्या, त्याला चहाला तरी विचारा. खरं तर पाण्यापासून सुरुवात करा आणि सुरुवात केल्यानंतर त्याला म्हणा, बाबा आमच्या घरी चटणी भाकरी आहे, 2 घास खाऊन घेतो का? तो नाहीच म्हटला तर मग नाश्त्याचं विचारा, मग बाबा नाश्ता करतो का? बरं काही काही जणांचा नाश्ता बी असा असतो, वारकऱ्याचा नाश्ता नसतोच महाराज. वारकऱ्याचा नाश्ता डायरेक्ट जेवण. खरं तर नाश्ता म्हणजे काय? अश्नितम न अश्नितम, म्हणजे जेवल्यासारखंही वाटलं पाहिजे आणि न जेवल्यासारखं वाटलं पाहिजे, याला नाश्ता म्हणतात बरं का. म्हणजे खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे, पोट भरल्यासारखं वाटलं पाहिजे, पोट न भरल्यासारखं वाटलं पाहिजे, याला काय म्हणतात? नाश्ता. मग काही काही जणांचा नाश्ता काष्टा फिसूट नाश्ता. काही काही जणांचा नाश्ताच असा असतो महाराज. वारकऱ्याचा तसंच असतं, वारकरी असा दम धरून म्हणजे त्याचं चालू असतं. म्हणजे नाश्त्याला त्याला विचारलं पाहिजे. मग नाश्ता नाही म्हटला की मग किमान त्याला चहा तरी विचारला पाहिजे. नाही चहा घेत तर किमान दूध विचारलं पाहिजे. नसलं निरसत अर्ध पाणी टाकून तरी त्याला दूध पाजलं पाहिजे. नाही दूध म्हणलं तरी किमान मग तांब्याभर पाणी तरी पाजलं पाहिजे. म्हणून अतिथी हा देव आहे, मायबाप देव असतो तो. खरं तर तुकोबराय दारामध्ये आलेत, चिंतामणी देवांनी पूजा सोडून तुकोबरायांचं स्वागत करायला पाहिजे होतं, पण तसं झालं नाही. सेवकानं सांगितलं तिथं बसा. चिंतामणी देवांची पूजा चालू आहे आणि चिंतामणी देवांची पूजा झाल्यानंतर चिंतामणी देव तुम्हाला भेटतील. तुकोबराय बाहेर बसलेले आणि इकडे चिंतामणी देवांची पूजा आटोपली आणि चिंतामणी देव बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर तुकाराम महाराजांच्या जवळ येतात. तुकोबारांना म्हणतात, तुकोबाराय तुम्ही कधी आले? तुकाराम महाराज म्हणतात, चिंतामणी देव तुम्ही ज्या वेळेस मानस पूजेमध्ये माळ्याला शिव्या देत होते त्यावेळेस मी आलो. इतिहास असा घडला होता, चिंतामणी देव काही कामानिमित्त बाहेर गावी गेले होते आणि बाहेर गावी गेल्यानंतर इकडं माळ्याला पाणी द्यायचं सांगितलं होतं फुलांना. चिंतामणी देवाच्या दारामध्ये बाग होती, त्या बागेला माळ्याला सांगितलं होतं की पाणी दे, झाडं सुकणार नाहीत, पाणी दे बाबा. पण या माळ्यानं काही पाणी दिलं नव्हतं आणि चिंतामणी देव गावावरून आलेले, माळ्याची त्यांची काय भेट झालेली नव्हती. मग माळ्याची त्यांची भेट झाली नाही, स्नान केलं, देवपूजेला बसले. आता देवपूजेला बसल्यानंतर मनामध्ये देव यायचा तर माळीचा आला. आता ते चिंतामणी देवाचं झालं तर आपलं काय? खरं तर आपण देवपूजेला बसतो पण आपल्या मनामध्ये देव नसतो महाराज. देव सोडून सगळं येतं आपल्या मनात. पूजा करता करता कोणाला किती पैसे उसने दिलेत हे मनात येतं. बरोबर आहे ना माझं? पूजेला बसल्यानंतर आपल्याला दुपारी काय स्वयंपाक करायचा हे मनात येतं. पूजेला बसल्या बसल्या आपल्याला नको ते मनात येतं, माहेरची आठवण येते, काय काय मनात येईन सांगता येत नाही. पण सगळा त्याग करून जर आपण पूजेला बसलेलो असू तर आपल्या मनामध्ये देव आला पाहिजे, आपल्या मनामध्ये पांडुरंग आला पाहिजे, आपल्या मनामध्ये माऊली आले पाहिजे. पण आपल्या मनामध्ये ते न येता बाकीच्या गोष्टी येतात. म्हणून नुसत्या क्रियेला महत्व नाही. तुम्ही क्रिया एखाद्या वेळेस करू नका. मानस पूजा मगा सांगितली ना, तुम्ही एखाद्या वेळेस क्रिया करू नका, पण मनामध्ये त्याची आठवण करा. मानस कर्म, मानस पूजा केल्यापेक्षाही तेवढं जास्त फळ देते मानस पूजा. म्हणून मनातून पूजा असली पाहिजे.
तुकोबराय म्हणतात, चिंतामणी देव तुम्ही ज्यावेळेस माळ्याला शिव्या देत होते ना, त्यावेळेस मी आलो. महाराज चिंतामणी देवाला असं आश्चर्य झालं. चिंतामणी देव म्हटले, तुकाराम महाराज माझ्या मनातलं तुम्हाला कळालं कस काय? कळालं कस काय? कारण कुणाच्याही मनातलं कोणालाही कळत नाही. काय बघा, मानसशास्त्र नावाचं एक शास्त्र आहे. असं म्हणतात चेहरे वाचता येतात माणसाला, पण बऱ्याचदा चेहरे वाचण्यामध्ये सुद्धा माणसं फेल जातात. काही काही माणसं चेहऱ्यावरून चांगले दिसतात, चेहऱ्यावरून चांगले असतात, पण मनातून मात्र खराब असतात. काही काही माणसं मनातून चांगले असतात, दिसायला खराब असतात. काय बघा, काही काही माणसं असायला चांगले असतात, दिसायला चांगले नसतात. काही काही माणसं दिसायला चांगले असतात, असायला चांगले नसतात. काही माणसं दिसायला चांगले नसतात आणि असायला चांगले नसतात. आणि काही माणसं दिसायला चांगले असतात आणि असायलाही चांगले असतात. काही माणसं दिसायला चांगले नसतात पण असायला चांगले असतात. काय झालं बघा, एक माणूस गायन करत होता, सुंदर यमन कल्याण राग त्यानं छेडला होता. नी रे ग रे सा सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए, अवध में राम आए हैं, मेरे सरकार आए हैं, अवध में राम आए हैं, मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं. लगे कुटिया भी दुल्हन सी, लगे कुटिया भी दुल्हन सी, मेरे घर राम आए हैं. सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं. असं त्याचं गायन चालू होतं, छेडलेला. आता एका झाडाखाली तंबोरा लावून त्याचं गायन चाललेलं होतं. आणि असं तंबोरा लावून गायन चालू असताना एक साधू त्या शेजारून जात होता. आता साधूला गायनातलं काही माहित नाही, पण शेजारी नेमका आला आणि त्या साधूला खोकला लागला. हरिओम हरिओम. आता हे साधूला खोकला आला, पण त्याच्या गायनामध्ये विक्षेप झाला. आधी तो यमन कल्याण रागामध्ये गात होता, मग त्यानं राग सोडून दिला आणि त्याला राग आला. कळालं का तुम्हाला? आधी राग सोडून दिला, मग त्याला राग आला. मग त्यानं ते असा तंबोरा उचलला, फिरवला आणि साधूच्या डोक्यात मारलं. साधूचं डोकं फुटलं महाराज. तरी सुद्धा साधू एका शब्दानं बोलले नाहीत. आश्रमात गेले, कपाट उघडलं आणि कपाट उघडून काही पैसे काढले, सेवकाच्या हातात दिले आणि सेवकाला जाऊन सांगितलं, तू तिथं जा, माझ्यामुळे त्याच्या गायनामध्ये विक्षेप झालाय, माझ्यामुळे त्याचा तंबोरा फुटलाय, हे पैसे घे आणि त्याला दे. तो सेवक आला, त्यानं सांगितलं की आमच्या साधूकडून चूक झालीये, हे पैसे घ्या, नवीन तंबोरा विकत घ्या. आमच्या साधू महाराजांमुळे तुमच्या गायनामध्ये विक्षेप झालाय, म्हणून त्यांनी माफी मागितलेली आहे. खरं तर त्याला नातं टिकवायचं आहे, त्यांना माफी मागायला शिकलं पाहिजे. माफी मागितल्यानं माणूस लहान होत नसतो आणि माफी केल्यानं माणूस लहान होत नसतो. बरीच नाती जी तुटतात ना, त्याचं कारणच हे माणसं माफीच मागायला तयार नाही. म्हणून नातं जर लॉंग टाइम टिकवायचं असेल ना, म्हणजे जास्त काळ जर टिकवायचं असेल, तर काही काही गोष्टीकर दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. त्यामधली पहिली गोष्ट आहे माफी मागायला शिकलं पाहिजे. किती एकच शब्द आहे, माफ करा किंवा आय एम सॉरी. सॉरी म्हटलं ना की सगळं मागचं माणूस विसरून जातो. काय माणसं माफीच मागायला तयार नाहीत. म्हणून माफी मागणं हे काही कमीपणाचं लक्षण आहे असं नाही. अरे चुकलं ना, ठीक आहे, चुकलं ना, माफी मागायची काय हरकत. साधूनं माफी मागितली, माझ्याकडून चूक झाली. सेवक म्हटला साधूकडून दिलगिरी व्यक्त आहे. अशी काही चांगली माणसं या जगामध्ये असतात की जी दिसायला चांगली नसतात पण असायला चांगली असतात. आणि काही माणसं दिसायला चांगली असतात पण असायला चांगली नसतात. स्वभाव एवढा खौट असतो महाराज काही काही जणांचा, खोबरं तरी कमी खौट असत. काही काही जणांचा स्वभावातच दोष असतो महाराज. खूपच काय त्यांना म्हणजे चांगलं तर बोलतच नाहीत, पण कोणाचं वाटोळं केल्याशिवाय राहत नाहीत बघा.
म्हणजे काही काही माणसाचा स्वभावच तसा असतो. तसं हे तुकाराम महाराज म्हणतात, मी ज्या वेळेस आलो ना त्यावेळेस तुम्ही माळ्याला शिव्या देत होते. तुकाराम महाराजाला म्हणतात, चिंतामणी देव, हे माझ्या मनातलं तुम्हाला कळालं कस काय? कळालं कस काय? तुम्ही काय मानसशास्त्र शिकलेत का? तुम्ही काय बंगाली विद्या शिकलात का? बंगालमध्ये गेलतात का? हे कळण्याकरता तुम्हाला माझ्या मनातलं कस काय कळालं? तुकाराम महाराज म्हटले, याच्या करता मी काहीच केलं नाही. आणि तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे, न कळो ते कळो येईन उगले, नामे या चिंतने एकाची, नामे या विठ्ठले एकाची. या तुम्हाला जे समजायचं ते समजेल, जे ज्या जगामध्ये कोणाला समजणार नाही ते तुम्हाला समजेल, फक्त एका विठ्ठलाच्या नामचिंतनानं. म्हणून नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे महाराज, जे तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तो मिळेल, पण नामचिंतनानं. म्हणून नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. तुकोबऱ्यांचं नामचिंतनावर एवढा भर आहे महाराज, एवढा भर आहे. तुकोबराय म्हणतात चिंतामणी देवांना, महाराज मी काहीच केलं नाही, मी फक्त, आम्हाला काय कळतं, आम्हाला विद्या येत नाही, काय नाही, आम्ही फक्त विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम महाराजांनी जीवनात विठ्ठलाच्या नामाशिवाय कोणाचंच नाव घेतलं नाही महाराज. म्हणून तुकोबराय म्हणतात, कोणी काहीतरी केली आचरणे, मज या कीर्तने विन नाही. कुणी या जगामध्ये यज्ञ करत असेल, कुणी या जगामध्ये याग करत असेल, कुणी या जगामध्ये तप करत असेल, कुणी या जगामध्ये वेगवेगळी अनुष्ठानं करत असतील, पण मला विठ्ठलाच्या नामचिंतनाशिवाय दुसरं काहीच साधन नाही, काहीही साधन नाही. अखंड तुकोबराय, विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीती. विठ्ठलाचं नामचिंतन अखंड करायचं, अखंड विठ्ठलाचं नामचिंतन चाललेलं. आणि इकडं अभंगाची रचना सुद्धा चाललेली आहे. नामदेवरायांचं कार्य उरलेलं, तुकोबऱ्यांनी अवतार धारण करून ते कार्य सुरू करायला सुरुवात केलेली आहे. अभंगाची रचना चाललेली आहे. आणि अभंगाची ज्यावेळेस रचना चाललेली आहे त्यावेळेस काही लोकांना हे सहन झालं नाही. मंबाजी बुवा, या मंबाजी बुवाला सहन हे होत नव्हतं. आपण काल त्याचा विचार करून आलो. त्या मंबाजी बुवानं आपलं काही चालेना, या देहू गावामध्ये आपलं काहीच चालेना, म्हणून त्या मंबाजी बुवानं तक्रार केली वाघोलीच्या रामेश्वर शास्त्रीकडे. तक्रार घेऊन मंबाजी बुवा निघाले, वाघोलीला आले. आणि वाघोलीला आल्यानंतर वाघोलीचे रामेश्वर शास्त्री म्हणजे धर्माधिकारी म्हणून त्यांची नेमणूक केलेली. धर्म अधर्माचा विचार कोणी करायचा तर रामेश्वर शास्त्रीनं करायचा. मग रामेश्वर शास्त्रीकडे तक्रार घेऊन मंबाजी बुवा आले. आणि मंबाजी बुवा आल्यानंतर रामेश्वर शास्त्रीकडे तक्रार केली, शास्त्री महाराज, हा तुक्या वेदाचा अर्थ प्राकृत भाषेमध्ये लिहितोय आणि ब्राह्मणांना माळी घालतोय, ब्राह्मणाकडून सेवा करून घेतोय, ब्राह्मणाकडून जे काम ब्राह्मणांनी करायचंय तो हा क्षत्रिय आहे, हा करतोय, अशी माझी तक्रार आहे. आणि त्या काळामध्ये महाराज वेदाचा अर्थ प्राकृत भाषेमध्ये व्हावा असं त्या काळातल्या विद्वानांनी कधी केलंच नाही. माऊली ज्ञानोबरायांचा फार मोठा उपकार आहे आपल्यावरती. ज्ञानोबरायांनी संस्कृताच्या गाठीतलं ज्ञान तुमच्या आमच्या करता मराठी भाषेमध्ये आणलंय महाराज. संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञान दृष्टी केली से मराठी गीता देवी. खर तर ज्ञानोबरायांना संस्कृत भाषेमधून ज्ञानेश्वरी लिहिता आली नसती का? लिहिता आली असती ना. पण तरी सुद्धा ज्ञानोबरायांनी आपल्या भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये का लिहिली त्याचं कारण आहे. ज्ञानोबराय म्हणतात, माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता ते पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके मेळवीन. ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो दी या जगा. ज्ञानोबराय म्हणतात, मला माझ्या भाषेचा स्वाभिमान आहे, माझ्या लोकांपर्यंत हे ज्ञान गेलं पाहिजे, सामान्यातल्या सामान्याला गीतेचं ज्ञान कळालं पाहिजे. हे म्हणून ज्ञानोबरायांनी प्राकृत भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरीची निर्मिती केली. त्या काळामध्ये संस्कृत भाषेमध्ये हे ज्ञान होतं.
आणि आता सुद्धा हे काही काही ज्ञान आहे ते आपल्यापर्यंत आलंच नाही महाराज. तुकोबरायांचा ज्ञानोबरायांचा फार मोठा उपकार आहे की आपल्या करता वेदाचा अर्थ तुकोबरायांनी आणि ज्ञानोबरायांनी आपल्या करता प्राकृत भाषेमध्ये आणलेला आहे. म्हणून तुकाराम महाराज तर असं म्हणतात की वेद अनंत बोलीला अर्थ इतुकाची साधीला विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. पण त्या काळामध्ये वेदातलं ज्ञान प्राकृत भाषेमध्ये यावं हे त्या काळातल्या विद्वानांना वाटतच नव्हतं महाराज. कुलपामध्ये होतं, कुलपामध्ये होतं ते ज्ञान आणि ते प्राकृत भाषेमध्ये यावं. म्हणून बघा, भाषा हे माध्यम आहे, भाषा हे माध्यम आहे. मग ती भाषा कसलीही असू द्या. एखाद्या वेळेस विद्वान कीर्तनकार आपण बाहेरून बोलवले, विद्वान कीर्तनकार आहेत, त्यांची भाषा खूप उच्च कोटीची आहे आणि जर सामान्य लोकांना जर समजत नसेल, सामान्य माणसाच्या जर डोक्यावरून जात असेल, बऱ्याचदा काय होतं महाराज, इतक्या उच्च कोटीचे शब्द असतात आप्पा की सामान्य माणसाला ते शब्दच कळत नाही. मग सामान्य माणसाला जर शब्द कळत नसतील तर मग त्या कीर्तनाचा उपयोग काय? कळालं पाहिजे ना. तुम्ही जर उच्च भाषेमध्ये बोलत असाल तर सामान्य माणसाला जर कळत नसेल तर मग त्याचा काय उपयोग आहे? म्हणून एका महात्म्याच्या मुखातलं वाक्य मी ऐकलेले, देवाला आवडेन तशी भक्ती करावी, देवाला आवडेन तशी भक्ती करावी आणि लोकाला पटन तसं कीर्तन करावं. पटन तसं म्हणजे लोकाला समजेन तसं, साध्या भाषेमध्ये. भाषा हे माध्यम आहे महाराज. म्हणून आणखीन बघा, तुकाराम महाराजांच्या काळामध्ये एक तुकोबरायांच्या टाळकऱ्यापैकी एक टाळकरी होता. त्याला नीट भाषा येत नव्हती, पण तुकोबरायांचे अभंग गात असताना तुकाराम महाराजांनी त्याला सांगितलंय, तुला जसं येईन तसं बोल बाबा. म्हणून येईन तैसा बोल रामकृष्ण, जसं येईन तसं. म्हणून बऱ्याचदा माणसं म्हणत असतात की आम्हाला स्वर नाही, आम्हाला अमुक नाही, आम्हाला तमुक नाही. अरे देवाला स्वराची आवश्यकता नाही, देवाला तुमच्या भावाची आवश्यकता आहे. म्हणून त्या काळामध्ये त्या भाषेला महत्व होतं संस्कृताचं. म्हणून तो त्रास तुकाराम महाराजांना झाला. तुकाराम महाराजांनी वेदाचा अर्थ सामान्य भाषेमध्ये मांडला आणि तो त्रास नाथ महाराजांना सुद्धा झाला. नाथ महाराज म्हणतात, संस्कृत भाषा ही जर देवभाषा आहे, म्हणजे संस्कृत भाषा जर देवापासून झालेली असेल तर प्राकृत काय स्वरापासून झाली का? नाथ महाराजांचं वाक्य बघा, मला ती ओवी आठवत नाही आता. संस्कृत भाषा काय देवापासून झाली आणि येर काय चोरापासून झाली, अशी काहीतरी ओवी बघा. म्हणजे संस्कृत भाषा ही जननी आहे सगळ्या भाषेची. संस्कृत भाषा देवभाषा आहे. पूर्वीच्या काळामध्ये संस्कृत भाषाच बोलली जायची. म्हणून आता संस्कृत भाषा जरा शिकणारे लोक कमी आहेत बघा. संस्कृत आलं पाहिजे. संस्कृत वाचता येणं वेगळं, संस्कृताचा अर्थ करणं वेगळं आहे. बरं, वाचता येईन त्याला अर्थ कळेनच असं नाही. वाचता येण्याकरता संता घ्यावी लागते, बरोबर आहे. त्याच्याकरता गुरुमुखातून संता घ्यावी लागते, मग वाचता येतं. बरं, वाचता आलं म्हणजे अर्थ कळालाच असं नाही. त्याच्याकरता व्याकरण शिकावं लागतं. जसं इंग्रजीचं ग्रामर असतं त्याप्रमाणे संस्कृतचं सुद्धा व्याकरण आहे. आणि असं म्हणतात त्याच्याकरता भांडारकर पुस्तक शिकावं लागतं, त्याच्याकरता लघु सिद्धांत कौमुदी शिकावी लागते, त्याच्याकरता रचनानुवाद कौमुदी शिकावी लागते. आणि मग असं म्हणतात की 12 वर्ष व्याकरण शिकलं पाहिजे. किती वर्ष? मग तुकाराम महाराजांनी पाहिलं, अल्प आयुष्य मानव देह, माणसाला आधीच अल्प आयुष्य आणि त्यात जर हे संस्कृत शिकायला लागले तर अर्ध आयुष्य याच्यातच जायचं. आणि संसार करता करता लोकांचं अर्ध आयुष्य चाललंय. आणि मग संस्कृत शिकणार कधी? मग वेदाचं ज्ञान होणार कधी? मग लोकांना बोध होणार कधी? मग याच्यापेक्षा आपण सामान्य भाषेमध्ये अभंग तयार करू. मग हे सामान्य भाषेत अभंग तयार केलेले, वेदाचा अर्थ त्याच्यामध्ये. मग मंबाजी बुवाला हे सहन होईना. मंबाजी बुवानं रामेश्वर शास्त्रीकडे तक्रार केली, हा तुक्या वेदाचा अर्थ प्राकृत भाषेमध्ये लोकांना सांगतोय. आणि त्या काळामध्ये हा दोष मानला जायचा. रामेश्वर शास्त्रींना सांगितल्यानंतर रामेश्वर शास्त्रींनी शहानिशा केली नाही महाराज. कुठल्याही गोष्टीची शहानिशा करणं हे श्रेष्ठ माणसाचं लक्षण आहे.
म्हणून माणसानं कोणी सांगितलं म्हणून ऐकू नये. आणि मी तर नेहमी सांगत असतो, गोष्ट माझी घरी घेऊन जा. माणसाच्या कानात आणि डोळ्यात 4 बोटाचं अंतर असलं पाहिजे. 4 बोटाचं आहेच की, मोजा की. हा बघा, हे डोळा, हे कान किती आहे? 4 बोटाचं आहेच, पण मी असं म्हणतो 10 बोटाचं असलं पाहिजे. कानाचं आणि डोळ्याचं किती अंतर असलं पाहिजे? 10 बोटाचं असलं पाहिजे. काय बघा, लोक एकाच 2 लावून सांगत असतात. लोक एकाच 2 लावून सांगत असतात. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही पाहिजे बघा. म्हणून लोक एक गोष्ट जर कोणी बोलली तर त्याला तेल मीठ लावून सांगतात, वरून सुहाना मसाला टाकतात. बरोबर आहे ना? वेगवेगळे मसाले टाकून वेगवेगळे अशी फोडणी देऊन सांगतात, अरे ते तुझ्याबद्दल असं बोलत होतं, ते तुझ्याबद्दल तसं बोलत होतं. म्हणून ऐका, आपलं दुःख कोणालाही सांगत बसू नका. आपलं दुःख सांगायचं असेल तर एक तर देवाला सांगा, नाही तर संताला सांगा. हे जग असे तुमचं दुःख रडवून ऐकतं आणि हसून सांगतं. म्हणून एक शेर मी नेहमी म्हणत असतो, पलको तक आंसू लाया ना करो, पलको तक आंसू लाया ना करो, अपने दिल की बात किसी को बताया ना करो. लोग अक्सर अपने जेब में नमक लेकर घूमते हैं साहब, इसलिए अपने दिल का जख्म किसी को बताया मत करो. म्हणून आपल्या हृदयाची जखम कोणाला दाखवू नका बसलीत. तुमचं दुःख रडून ऐकतात आणि रडून ऐकता ऐकता असं काही तुमच्या समोर असा काही देखावा दाखवतात की म्हणतात, वा असं वाटतं आपल्याला की याच्यापेक्षा जवळ आपलं कुणीच नाही. पण ते दुसऱ्या जवळ सांगत असताना हसून सांगतात. म्हणून माझं बोलणं ऐका, शहानिशा केल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीबद्दल आपलं मत ठरवलं नाही पाहिजे महाराज. तो व्यक्ती कसा आहे आपण काय अंदाज बांधू शकणार? डोळ्यानं पाहिलं, प्रत्यक्ष प्रमाण पाहिलं तर त्या व्यक्तीबद्दल मत ठरवावं. लोकांच्या म्हणण्यावर मत ठरवू नये. रामेश्वर शास्त्रीनं मंबाजीचं ऐकलं आणि रामेश्वर शास्त्रीनं आदेश काढला. हा तुक्या जर वेदातला अर्थ प्राकृत भाषेमध्ये जर लिहित असेल, रामेश्वर शास्त्रीनं ही ऐकली होती कीर्ती. हा तुक्या जर वेदाचा अर्थ जर प्राकृत भाषेमध्ये लिहित असेल तर आदेश आहे, त्यानं गाव सोडलं पाहिजे. तो आदेश धर्माधिकारी होते महाराज, धर्माधिकारी होते. आदेश लिहिला आणि आदेश लिहिल्यानंतर तो आदेश गावच्या पाटलाकडे सुपूर्त केला. आणि गावच्या पाटलाकडे सुपूर्त केल्यानंतर पाटलानं आदेश वाचला की तुकाराम महाराजांनी गावात राहता कामा नये. वेदाचा अर्थ प्राकृत भाषेमध्ये लिहितोय, यानं गावात राहिलं नाही पाहिजे. आणि बस तुकाराम महाराजाला ही गोष्ट कळाली. पाटलाला वाटलं आता हे तुकाराम महाराजाला सांगावं कसं, तुकोबराय तर साधू आहेत, सांगावं कसं. मग तुकोबरायांना ही गोष्ट कानावर गेली आणि कानावर गोष्ट गेल्यानंतर तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा अरे माझ्यावर गावाचा पाटील कोपलाय. कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे हे लोक. आता मज भीक कोण घाली, कोण घाली, आता मज भीक कोण घाली. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. तुकोबराय म्हणतात गावचा पाटील कोपलाय आणि आदेश आहे. आणि त्या काळामध्ये राजाचा आदेश हा मानल्या जायचा. आणि आता सुद्धा राजाचा जर आदेश असेल तर तो मानावाच लागतो महाराज, मानावाच लागतो. कोर्टाचा आदेश मानावाच लागतो. कोर्टाचा नाहीतर कोर्टाचा आदेश जर नाही मानला तर कोर्टाचा अपमान केला म्हणून त्याला वेगळी शिक्षा होते आणखी. म्हणून कोर्टाचा आदेश मानावाच लागतो, राजाचा आदेश मानावाच लागतो. आणि रामेश्वर शास्त्रीची धर्माधिकारी म्हणून नेमणूक केलेली. आदेश आलाय, गावचे पाटील कोपलेले आणि आदेश आहे गाव सोडायचा आदेश. तुकोबरायाजवळ पाटील आले आणि पाटील आल्यानंतर पाटलानं सांगितलं, महाराज हा आदेश आहे तुमच्या करता गाव सोडलं पाहिजे, पण
असं माझं मत आहे. तुम्ही एकदा काय करा, रामेश्वर शास्त्रीचा काहीतरी गैरसमज झालेला असेल, तुम्ही जाऊन रामेश्वर शास्त्रीला भेटा. पण काय माहिती का, तुमच्याविषयी जर एखाद्याच्या मनात गैरसमज जर बसलेलाच असेल तर तुम्ही त्याच्या पुढे डोकं आपटा, त्याच्याबद्दल तुमचं मत कधीच परिवर्तन होत नाही. एखाद्यानं तुमच्याबद्दल तुम्ही वाईट आहेत हा मानस मनामध्ये धरलाच आहे ना, तर त्याच्यासमोर तुम्ही कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, तुम्ही त्याला कितीही मनवण्याचा प्रयत्न करा, तुमचं सगळं मनवणं त्याच्या पुढे फेल ठरतं. म्हणून आपल्या आयुष्यातून एखाद्यानं ठरवलं की आपल्याला काढूनच टाकायचं, एखाद्यानं ठरवलं की याला आपल्या आयुष्यात ठेवायचं नाही, आणि एखादा माणूस नातं टिकवण्याकरता त्याला पुन्हा पुन्हा म्हणत असतो, चुकलं रे माझं, तुझा काहीतरी गैरसमज झालाय, तुझा काहीतरी गैरसमज झालाय, नाही रे बाबा, नाही रे बाबा, पण तो काही ऐकत नाही, त्यानं असं ठरवलेलं असतं. म्हणून गैरसमज झाला नाही पाहिजे. बऱ्याचदा माणसं गैरसमजातूनच दुसऱ्या वाटेनं जात असतात. तिकडं गैरसमज झालाय रामेश्वर शास्त्रीचा. पण तुकाराम महाराजांना पाटलानं सांगितलं की तुम्ही जा आणि जाऊन त्यांना असं म्हणवा की माझ्याकडून काय चूक झालीये, तुमचा कोणीतरी गैरसमज केलेला आहे. असं म्हणल्यानंतर तुकोबराय म्हटले ठीक आहे. मग तुकोबरायांनी आदेश मानला आणि रामेश्वर शास्त्रीकडे जायचं ठरवलं. तुकोबरायांनी सकाळी काकडा केला. तुकाराम महाराजाचा नियमच होता महाराज काकड्याचा. 4 महिने नाही, 12 महिने, 12 महिने. आता आमचे महाराज लोक म्हणा, आम्ही म्हणा, लोकांचं नाही सांगत. आता आम्हाला 1च महिना काकडा करायचा जीवावर जातो. आता आमच्या दृष्टीने आमचं बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा, रोजच घरी यायला 2 आणि 3 वाजू लागल्यावर कसं व्हा, रात्रभर प्रवास करायचा. खरं तर आमचं जगणं म्हणजे राक्षसी जगणंच आहे महाराज. आम्ही निशाचर आहेत, निशाचर, कुठलंच टायमावर नाही. आणि महाराज लोकांचं बरं वाटतं लोकायला. महाराज लोकांकडे बघत असताना लोक म्हणत असतात महाराजाचं लय चांगलंय, रोज एका घरी जेवायला आहे, फिरायला गाडी आहे, हा बिन भांडवली धंदा चांगला आहे, लोक म्हणत असतात बघा. पण खरं तर काय त्रास आहे हे ज्याची त्यालाच माहित असतं. रोज गाडीमध्ये आता इथं 2-3 तास बसायचं, पुन्हा गाडीमध्ये प्रवास करायचा, पुन्हा त्या गावात जायचं, पुन्हा त्या गावात जाऊन कीर्तन करायचं, सगळ्याची मन सांभाळायची, हे अवघड आहे महाराज. आणि जगातलं सगळ्यात अवघड काम जर कोणतं असते तर लोकांचे मन सांभाळणं. एकच सुनबाई घरी असते, तिला कोणाकोणाचे मन सांभाळावे लागतात. मालकाचं मन सांभाळायचं, सासूचं मन सांभाळायचं, सासऱ्याचं मन सांभाळायचं, दिराचं मन सांभाळायचं, जावाचं मन सांभाळायचं. बघा सुनबाई कशा हसायला सुरुवात केली बघा सुनबाई. हे सगळे मन. आणि सगळ्यात अवघड काम जर काय असेल तर मन सांभाळणं अवघड काम. हे महाराज लोकांचं तसंच आहे, सगळ्याचे मन सांभाळायचे, प्रवास करायचा. सोपं आहे का महाराज? अवघड. तर तुकाराम महाराजांनी काकडा केलाय आणि काकडा करून तुकोबरायांनी आपला पोशाख चढवला, तुकोबरायांनी धोतर घातलं, तुकोबरायांनी बाराबंदी घातली. जुन्या काळामध्ये बाराबंदी होती बघा, आता ते सदरा निघाला, असे ते बंदाचे शर्ट होते तुकोबरायांचा. बघा तुकोबरायांचा पोशाख अगदी सुंदर आहे. तुकोबरायांनी तो पोशाख घातलाय, बाराबंदी घातलीये, फेटा बांधलाय, मुद्रा लावल्यात, हातामध्ये चिपळ्या, विना. आणि असं तुकोबराय वाघोलीला निघाले भजन करत. विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई. बोला बोला, टाळी वाजवा. रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई. हरिनाथ भगवान की, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की. असं भजन करत 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 तुकोबराय वाघोलीला आले. आणि वाघोलीला आल्यानंतर रामेश्वर शास्त्रीचा दरबार भरलेला आहे, धर्माधिकारी आहेत. रामेश्वर शास्त्रीचा मोठा लवाजमा आहे. सिंहासनावर आरूढ आहेत रामेश्वर शास्त्री. आणि सिंहासनावर आरूढ असलेले रामेश्वर शास्त्रीच्या जवळ तुकोबराय येतात. तुकोबराय जणू काय अपराध्यासारखे रामेश्वर शास्त्रीच्या समोर उभे, काहीतरी गुन्हा केल्यासारखा असा हात जोडलेला आहे. रामेश्वर शास्त्री खाली बघतात आणि खाली बघितल्यानंतर
तुकाराम महाराज समोर येतात, हात जोडून उभे टाकतात आणि रामेश्वर शास्त्री विचारतात, कोण आहे? त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, मी तुकाराम आहे, देहूचा तुकाराम तुमच्या भेटी करता आलाय. तुक्या, कुणी मध्ये येण्याचा आदेश दिला? चल लांब हो, लांब हो, लांब हो. माझ्या परवानगी शिवाय तू आत कसा आलास? लांब हो. रामेश्वर शास्त्री म्हणतात, सगळे अहंकार रामेश्वर शास्त्रीच्या डोक्यावर विराजमान होते महाराज. ब्राह्मण असल्याचा अहंकार, विद्वान असल्याचा अहंकार, शास्त्री असल्याचा अहंकार, पुन्हा आणखीन धर्माधिकारी असल्याचा अहंकार, सगळे अहंकार असे डोक्यावर रामेश्वर शास्त्रीच्या होते. म्हणून माणसानं कधी मी केलं नाही पाहिजे, अहंकार कधी केला नाही पाहिजे महाराज. मी म्हणून हे सगळं चाललंय, मी म्हणून सप्ताह आहे, मी म्हणून हे, अरे तू नव्हतास तेव्हाही सप्ताह होतच होते आणि तू नसणारेस तेव्हा सप्ताह चालूच राहणार. बऱ्याच माणसाला अहंकार असतो, मी जर नाही घरात राहिलो तर घर कसं चालेल? अरे तू नव्हतास तेव्हा सुद्धा घर चालतच आलंय आणि तू नव्हतास तेव्हा सुद्धा घर चालतच राहणार. म्हणून माता माऊल्याचं बरंच असतं बघा, मी म्हणून टिकले, नाहीतर कोण टिकलं असतं? मी म्हणून टिकले. तुमचं नाही हो, लोकांचं सांगायलो. असं बऱ्याच माता माऊल्या म्हणत असतात. अहंकार कधी केला नाही पाहिजे, अहंकार. आणि अहंकार हा माणसाचा शत्रू आहे, अहंकार हा माणसाचा शत्रू आहे. म्हणून मी केलं नाही पाहिजे. म्हणून ऐका, मी जे करतात ना त्यांच्या करता एक शेर डबल. ऐका, मैनाने मै ना कहो तो मोल भयो 10-20. मैनाने मै ना कहो तो मोल भयो 10-20. बकरे ने मै कियो तो कबीर कटावे 6. बकर माहिती तुम्हाला? बकर मी करत राहत. एक दिवस त्याच्या करता असा ठरलेला आहे, कबीर कटावे 6. त्याच्या करता एक दिवस ठरलेला आहे, त्याचं मुंडकं वेगळंच होणार आहे. मी करणाराच सुद्धा असंच असतं. आणि मैना माहिती तुम्हाला? मैना ती मैना काय म्हणते माहिती? मै ना मी नाही. मग तिचं बाजारात मोल होतं महाराज, तिला पैसा मिळतो. म्हणून जगामध्ये माणसानं कधी मी नाही केलं नाही पाहिजे. आणि वैष्णवांचं पहिलं लक्षण आहे. म्हणून वैष्णव कोणाला म्हणतात? अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोक ध्रुव. विष्णू सहस्त्रनामामध्ये वर्णन आहे, या जगामध्ये मान्य कोण होतो? जो अमानी तो मान्य होत असतो. अमानी म्हणून वैष्णवानी अमानी असलं पाहिजे. गीतेमध्ये सुद्धा अमानित्व मदंबित्व हे लक्षणं सांगितलीत, अमानित्व सांगितलंय. मग वैष्णवानी कसं असलं पाहिजे? आप अमानी भय रहे, आप अमानी भय रहे, औरन को देत सन्मान, नारायण हरि भगत की प्रथम यही पहचान. जो स्वतः अमानी राहतो, लोकाला मान देतो, त्याला वैष्णव असं म्हटलंय. आपण गावात आहेत आणि गावात जर कोणी दुसरा चाल म्हणणारा आला तर दुसरा गावातला जर आपल्या गावात आला तर त्याला चाल म्हणण्याकरता मान द्यावा. आपल्या गावात जर पाहुणा आला तर त्याला मान द्यावा. आपल्या गावात बाहेरगावचा वादक आला तर त्याला मान द्यावा. आपल्या गावातला कोणी बाहेरगावचा महाराज आला तर त्याला मान द्यावा. हे वैष्णवाचं खरं लक्षण आहे. आणि जो लोकाला मान देतो त्यालाच मान भेटतो, जो लोकाला मान देत नाही त्यालाही मान भेटत नाही. म्हणून लोकाला मान द्यायला शिका. लोकाची मान कापते पण लोक मान देत नाहीत. बरोबर आहे ना? लोक एवढे ताट वागतात महाराज. आज अहंकार हा माणसाचा शत्रू आहे बघा. आणि ज्यांनी जगामध्ये अहंकार धारण केलाय ना त्यांचं काय झालंय बघा ना. रावणानं अहंकार धारण केला, लंका सोन्याची होती महाराज, जळाली ना. म्हणून अहंकार हा माणसाचा शत्रू आहे. कधी मीपणा अंतकरणामध्ये धारण केला नाही पाहिजे. इकडं रामेश्वर शास्त्रीला सगळे अहंकार असे डोक्यावर खेळत होते महाराज. पण तुकोबराय सारखा अधिकारी पुरुष सुद्धा रामेश्वर शास्त्रीला कळाला नाही.
आणि रामेश्वर शास्त्री तुकोबराला म्हणतात, माझ्या आज्ञेशिवाय तू मध्ये कसा आलास, चल बाहेर हो. तुकाराम महाराजाच्या मुखातून एकही शब्द निघत नव्हता. आणि तुकाराम महाराजाला रामेश्वर शास्त्री म्हणतात, अरे तू वेदाचा अर्थ प्राकृत भाषेमध्ये लिहितोस असं मी ऐकलंय. तुकाराम महाराज म्हणतात, हा आदेश मला देवानं दिलाय, अभंगाची रचना कर. हा आदेश नामदेवराय आणि देव माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला आदेश केला आणि मी स्वतः अभंग माझ्या मुखातून निघत नाहीये, मी 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 बोलत नाहीये, माझ्या मुखातून पांडुरंग परमात्मा बोलवतोय. म्हणून साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी. साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी. शिकविता धनी वेगळाची, शिकविता धनी वेगळाची, साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी. महाराज म्हणतात, मी माझ्या वाणीनं बोलत नाही. हे जगातले पक्षी पहा ना, ही पक्षी चांगले बोलत असताना दिसतात. जसं मैनेचं उदाहरण घेतलं तशी साळुंकी सुद्धा बोलते ना. साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, शिकविता धनी वेगळाची, शिकविता धनी वेगळाची, साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी. साळुंकी बोलते, पण त्या साळुंकीला शिकवणारा, तिचा बोलवता धनी हा वेगळा आहे. तसं माणूस बोलत जरी असला तरी माणसाच्या मुखातून देव बोलत असतो महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात, सखा कृपावंत वाचा त्याची. काय पूर्वार्ध काय त्याचा? आपुल्या मी बळे नाही मी बोलत. सखा भगवंत किंवा कृपावंत, वाचा त्याची, मी माझ्या वाणीनं बोलत नाही. बोलवता धनी माझा वेगळा आहे, माझ्या मुखाद्वारे तो अभंगाची रचना करून घेतोय. आणि मला स्वप्नामध्ये नामदेवरायांनी येऊन सांगितलंय, पांडुरंगाच्या समवेत नामदेवराय आलेत आणि असं सांगितलंय की अभंगाची रचना करा म्हणून. रामेश्वर शास्त्री म्हटले, देवाला बरं तुझ्याच स्वप्नात यायचं कळालं. आम्ही दिसलो नाही देवाला, आम्ही ब्राह्मण आहेत, आम्ही शास्त्री आहेत, आम्ही धर्माधिकारी आहेत. देवाला बरं आमच्या स्वप्नात यायचं कळालं नाही, देव बरं तुमच्या स्वप्नात आला. अहंकार हा देवाला सुद्धा कमी करत असतो महाराज. माणसाचा अहंकार देवाचा अस्तित्व सुद्धा छोटा करत असतो. म्हणून मी काल शबरीचं उदाहरण दिलं बघा. त्या शबरीच्या मनामध्ये वेगवेगळे ऋषी सुद्धा राहत होते. त्या ऋषींचं असं मत होतं की ज्यावेळेस रामप्रभू येतील त्यावेळेस पहिल्यांदा आमच्या घरी येतील. का? कारण आमचं घर ब्राह्मणाचं आहे ना, आम्ही श्रेष्ठ कुळामध्ये जन्माला आलो. एक सांगू मायबाप, ऐका, माझं वाक्य अतिशय महत्वाचं असेल. तुम्ही जर श्रेष्ठ कुळामध्ये जन्माला येत असाल तर भगवंताची फार मोठी तुमच्यावर कृपा आहे. पण त्या कुळाचा अभिमान धारण करणं चांगलं नाही. कुठल्याही कुळाचा असू द्या, कुठल्याही कुळाचा अभिमान धारण करणं चांगलं नाही. कुठल्याच गोष्टीचा अभिमान धारण करणं चांगलं नाही. इकडं रामेश्वर शास्त्री म्हणत होते, ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्माला आलेलो आम्ही, सगळ्या शास्त्राचा अभ्यास केलेला आम्ही, सगळं शास्त्र पारंगत असणारे आम्ही, वेद आम्हाला माहितीये,
देवाला अभंगाची रचना करण्याकरता बरं तुमचंच पात्र सापडलं, आम्ही काय नव्हतोत का? तर तुकोबाराय म्हणतात यात माझा काय दोष आहे? याच्यात माझा दोष नाही. नामदेवरायांनी स्वप्नात येऊन सांगितलं अभंगाची रचना करा, आणि म्हणून मी ही माझ्या वाणीच्या द्वारे भगवंत बोलावतोय. तुकाराम महाराज आपल्याकडं स्वतःकडं कसलंच कर्तृत्व घेत नाहीत महाराज. आणि कर्माचा हा सिद्धांत आहे. कर्म करणं आपल्या हातात आहे. कर्माच्या फळाची अपेक्षा न करता आपण करतोय हे मनामध्ये न ठेवता कर्म करणं म्हणजे कर्माच्या बंधनातून सुटणे. म्हणून बघा तुम्ही, आपण ज्यावेळेस अभिषेक करतो किंवा कुठलंही कार्य करतो त्यावेळेस सगळ्यात शेवटी संकल्प सोडला जातो, आणि संकल्प सोडल्यानंतर असं म्हटलं जातं श्रीकृष्णार्पणमस्तु असं म्हटलं जातं. म्हणजे हे जेगळं सर्व काही आहे हे तुझ्या चरणावर समर्पित. आपण नुसतं तोंडानं म्हणतो पण मनानं समर्पित करत नाही. मनानं समर्पित केलं पाहिजे. देवा हे सगळं तुझंच आहे, तूच आमच्याकडून करून घेतोस, तूच सगळं कर. आम्ही निमित्ताचा धनी केला असे प्राणी, आणि माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. फक्त निमित्ते म्हणून भगवंत अर्जुनाला सांगत असताना गीतेमध्ये असं सांगतात की अर्जुना, या सर्व शत्रूंना कौरवांना मी अगोदरच मारून टाकलंय, तू फक्त निमित्त हो. निमित्त मात्रम भव सव्यसाचीन, तू फक्त निमित्त हो, मी यांना मारून टाकलेलं आहे आधीच. तुकोबाराय म्हणतात मी रचना करणारा कोण? पांडुरंग परमात्मा माझ्या मुखातून बोलवतोय. त्यांनी सांगितलेले रामेश्वर शास्त्री असा आदेश काढतात, या पुढं अभंगाची रचना, वेदाचा अर्थ तू करायचा नाहीस. तुकोबाराय म्हणतात ठीक आहे, माझ्याकडून करून घेणं हे जर पांडुरंगाचा आदेश असेल तर अभंगाची रचना बंद कर, हे तुमच्या मुखातून पांडुरंगच मला सांगतोय. काय भावना आहे तुकोबारायची. पण तुकोबाराय म्हणतात एक अडचण आहे. काय? आतापर्यंत जी अभंगाची रचना झालीये त्या अभंगाचं काय करायचं? आदेश काढतात रामेश्वर शास्त्री, आतापर्यंत जे अभंग लिहिलेत ते इंद्रायणीमध्ये दगड बांधून बुडवा. आणि असा आदेश तुकोबारायांना आला. तुकाराम महाराजाच्या अंतःकरणामध्ये कसलीही घालमेल नाही महाराज. तुकाराम महाराज म्हणतात सुरुवात करायला सुद्धा देवानच सांगितली, आणि रामेश्वर शास्त्रींच्या मुखातून सुद्धा देवच बोलतोय. तो आदेश मी पाळायला तयार आहे. रामेश्वर शास्त्री कडून आदेश घेऊन तुकोबाराय देहूकडे यायला निघतात. आणि देहूकडे आल्यानंतर घरामध्ये येतात. घरामध्ये अभंगाची रचना केलेली पानं वेगवेगळ्या ठिकाणी पडलेली होती, अशी पांगलेली होती. ती पानं तुकोबाराय गोळा करायला लागली, ती पानं एकत्र करायला लागली. त्यावेळेस आवली तुकोबारायांच्या जवळ आली आणि आवली तुकोबारायला म्हणते, महाराज धनी काय करतात? काय चाललंय तुमचं? हे अभंग तुम्ही एकत्र का करताय? हे एकदम असे गोळा का करताय? त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात देवाचा आदेश आलाय. देवाचा आदेश आलाय. काय देवाचा आदेश आलाय? रामेश्वर शास्त्रीच्या मुखातून देवाना असा आदेश दिलाय आवले की आतापर्यंत जेवढे अभंग केले ते अभंग पूर्णच्या पूर्ण त्या अभंगाला, त्या अभंगाच्या पानाला दगड बांधा आणि इंद्रायणीमध्ये बुडवा. आवली म्हणते हा कसला हो देव? तुमचा देव कसा बदलला हो? तुमच्या स्वप्नामध्ये ज्या देवाने येऊन अभंगाची रचना करायला सांगितली तो देव रामेश्वर शास्त्रीच्या मुखातून असं कसं बोलू शकतोय? असं कसं बोलू शकतोय? तुम्ही असं का करताय धनी? अहो, ज्या अभंगा करता तुम्ही संसाराची राख रांगोळी केली धनी, ज्या अभंगा करता रात्रीचा दिवस केला, ज्या अभंगा करता हे अभंग निर्माण व्हावे याच्या करता तुम्ही आमच्याकडे लक्ष दिलं नाही, हे अभंग निर्माण व्हावे याच्या करता पोराकडे लक्ष दिलं नाही, हे धन तुम्ही साठवले आणि ते धन तुम्ही आता बुडवायला निघालात. हे धन तुम्ही बुडवायला निघालात. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात आवले हा देवाचा आदेश आहे आणि देवाचा आदेश मानला पाहिजे. तुकोबारायांनी अभंग उचललेले आणि बघता बघता ही बातमी सर्व गावात पसरली की तुकोबाराय स्वतःचे अभंग रामेश्वर शास्त्रीच्या आज्ञेनं इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवण्याकरता निघालेत. हा आदेश आलेला आहे. गावात सर्व बातमी पसरली. बघता बघता परिसरात बातमी पसरली.
आणि तुकोबारायांना भेटण्याकरता सर्व लोक आलेलेत. सर्व लोक इंद्रायणीच्या काठावरती जमा झालेत की तुकाराम महाराज आता स्वतःचा गाथा बुडवायला निघालेत रामेश्वर शास्त्रीच्या आदेशानं. आणि इंद्रायणीच्या काठावर सर्व लोक जमलेले असताना तुकोबाराय इंद्रायणीच्या काठावर येतात. तुकोबाराय आपल्या त्या अभंगाला गाथ्याला दगड बांधतात आणि तुकोबाराय इंद्रायणीच्या डोहामध्ये उतरून स्वतःच्या हातानं स्वतः निर्माण केलेले अभंग रामेश्वर शास्त्रीच्या आदेशानं बुडवतात. सर्व लोक रडतात, कारण हे अभंग हे न सरणारं धन आहे महाराज. हे धन कधी नाहीच पावत नाहीये. त्या अभंगानं खूप लोकांचा उद्धार झालाय. तुकोबारायांच्या एका एका अभंगाची ताकद एवढी मायबाप. पुढे येणारे रामेश्वर शास्त्री त्यांच्या अंगाचा दाह होत होता. त्या दाहाची एका अभंगात एवढी ताकद आहे. तो दाह शांत करण्याची असं न सरणार धन अभंग तुकोबाराय ज्या वेळेस बुडवण्याकरता निघतात त्यावेळेस पाहणाऱ्याचे डोळे पाणवतात. पाहणाऱ्याचे डोळे पाणवतात. सगळे म्हणतात तुकोबाराय आपण डबल रामेश्वर शास्त्रीला भेटू हो, पण तुम्ही अभंग बुडवू नका. तुम्ही अभंग बुडवू नका. ज्याच्या करता तुम्ही आयुष्य खर्च केलंय त्या अभंगाची गाथा तुम्ही बुडवताय. महाराज ऐका ना, आपण रामेश्वर शास्त्रीला समजून सांगू, आपण याच्यावर काहीतरी वेगळा पर्याय काढू, पण तुम्ही हे अभंग बुडवू नका ना. ऐका ना. तुकोबाराय म्हणतात नाही, हा देवाचा आदेश, हा देवाचा आदेश, तो आदेश पाळला पाहिजे. तुकोबाराय गाथा घेऊन इंद्रायणीच्या डोहामध्ये येतात. दगड बांधलेला आहे अभंगाला आणि त्या अभंगाची गाथा तुकोबारायांनी आपल्या स्वतःच्या हातानं इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवली आहे मायबाप. आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्यानंतर लोकांमध्ये चर्चा व्हायला लागली. लोक म्हणले हाच का, बघा देवाचा प्रसाद हाच, ज्याच्या करता ही सर्व संसाराची राख रांगोळी केली, हे तुकोबारायांचं वागणं म्हणजे बघा बघा बघा. लोकांमध्ये चर्चा व्हायला लागली. तुकाराम महाराजांना त्याचा एवढा खेद नाही. तुकोबारायांचं हे धन आहे. खरं तर मी काल परवा बोलून आलो, संतांचं वाङ्मय हे आपलं धन असलं पाहिजे. संतांचं वाङ्मय हे आपलं धन असलं पाहिजे. आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपुळे या धन. म्हणून तुम्ही कोणत्या फडावर जर कधी गेलात तर फडावर गेल्यानंतर टाळ चिपळी विना याला एवढा मोठा मान आहे. टाळाला गादी असते महाराज त्यांच्या. फडावरती तुम्ही कधी जा, ठाकूरबुवा, लोहगावकर, वास्कर, आजरेकर, बघा तुम्ही जा, तिथं गेल्यानंतर टाळ ठेवण्याकरता गादी असते, गादी. आणि आपण त्या धनाकडं कधी कधी आपल्याकडून चूक होते, कधी कधी आपली लाच सुद्धा टाळायला लागते. आपण जेवढी पाहिजे तेवढी खबरदारी घेत नाहीत महाराज. पताका हे आपलं धन आहे, टाळ हे आपलं धन आहे, विना आपलं धन आहे, मृदंग हे आपलं धन आहे, वारकऱ्याचं खरं धन हे. आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपुळिया धन. तुकोबारायांनी आपलं धन बुडवलेलं आहे, खरं धन बुडवलंय. आणि खरं धन बुडवल्यानंतर देवाचा प्रताप जगाला माहिती व्हावा. तुकोबारायांना तर माहिती आहे, देवाचा प्रताप, देवाची ताकद जगाला माहित व्हावी याच्या करता तुकोबारायांनी इंद्रायणीच्या काठावरती अनुष्ठान मांडलं महाराज. सत्याग्रह केला तुकोबारायांनी. तुकोबाराय उपवासी राहिले. का उपवासी राहिले त्याचं कारण जगाला देवाची ताकद कळली पाहिजे याच्या करता. तुकोबारायांना देवाची ताकद माहिती होती, पण जगाची ताकद कळली पाहिजे ना. म्हणून हे असे काही काही संकट येतात ना, ते संकट म्हणजे देवानं केलेली किमया, देवानं स्वतःची दाखवलेली ताकद, ही म्हणजे हे आलेले संकट आहेत. आता कोरोना आला. त्या कोरोना आला म्हणजे कोरोनातून एकच शिकून घ्यायचं की ज्याच्या सत्तेनं हे जग निर्माण झाले तो एका सेकंदामध्ये सगळ्याला घरी बसवू शकतो. एका सेकंदामध्ये. असे माणसं पळत होते महाराज लॉकडाऊनच्या आधी, असे पळत होते विचारू नका. पण लोक सुधरत नाहीत हो, लोक सुधरत नाही. असे पळत होते. मग त्यामध्ये सगळ्यांना चिडी चूप बसवलं महाराज देवानं. सगळ्यांना घरी. शेजार माणूस सुद्धा कितीही प्रेमाचा असला तरी सुद्धा बोलत सुद्धा नव्हता. आणि बरीच माणसं मला कोरोना झाला या धसकीनच गेले महाराज. कोरोनानं माणसं जास्त गेले नाहीत, माणसं घाबरले आणि घाबरण्यानं जास्त गेले. घाबरण्यासारखी स्थितीच होती महाराज.
क्वारंटाईन राहायचं. एखाद्याला कोरोना झाला की 6व्या मजल्यावर एकटंच ते, त्याला फोन नाही, त्याला जवळ कुणी माणूस बोलायला नाही. आणि माणूस जवळ बोलायला असला की माणसाचं दुःख जरा हलकं होत असतं. बोलायला नाही आणि माणसं सुद्धा बोलत असताना त्याला जर बोलायला गेले तर कुणी जर माणूस जर आजारी असेल ना आणि त्याला जर माणूस बोलायला गेला आणि जर ते मरणाला टेकलेला असेल तर त्याला असं म्हटलं पाहिजे, बाबा तू लवकर बरा होशील, अमुक अमुक माणूस होता ना त्याला हे असंच झालं होतं, तू 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 चांगला होशील, तू चिंता करू नको, चांगलं होईल. आपल्याला आणखीन बऱ्याच वाऱ्या करायच्यात, बऱ्याच पंढरपूरला जायचंय, 4 धाम यात्रा करायच्यात, त्याला असं म्हटलं पाहिजे. पण काही काही लोकांचं बोलणं असं असतं, माणसाला भेटायला गेले आणि त्याला एखादा हार्ट अटॅक येऊन गेलेला असला की त्याच्या पुढे जे जे हार्ट अटॅकने गेले त्याची यादीच वाचून दाखवतात महाराज. म्हणजे हाय ते आत्मविश्वास गमवून बसतात, ते निघून जातात पटकन. ते माणूस त्या काळात माणसं गेले ते घाबरण्यानं जास्त गेले. म्हणून तुकोबाराय देवाची ताकद जगाला कळावी याच्याकरता सत्याग्रह मांडला. तुकोबाराय उपवासी राहिले. तुकाराम महाराज विठ्ठलाचं नामचिंतन करत होते. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि आश्चर्य असं घडलं, 14 दिवसाचं उपोषण मांडलं. बरोबर आहे ना? हा 13 दिवसाचं उपोषण मांडलं. आणि 13 दिवसाचं उपोषण मांडल्यानंतर आश्चर्य असं घडलं की राघवे सागरात पाषाण ताजिले, राघवे सागरात राघवे सागरात पाषाण तारिले, राघवे सागरात राघवे सागरात पाषाण तारिले, राघवे सागरात राघवे सागरात पाषाण तारिले, राघवे सागरात तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा, आरती तुकारामा आरती तुकारामा, सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा, आरती तुकारामा. राघवे सागरात पाषाण तारले. जसं राघवानं रामप्रभूनं सागरामध्ये पाषाण तारले तसं तुकाराम महाराजाचा प्रताप दगडासहित वयावर आल्या महाराज. सर्वजण इंद्राणीच्या काठावर जमलेले होते. आश्चर्य झालं, तुकोबारांच्या वया तरल्या जळी दगडासहित वया तारी आल्या जैश्या लाया. म्हणून तुकोबारायचे अभंग आहेत की जे पाण्यातही बुडत नाहीत, दगडासहित वर आले. सर्वांना आनंद झाला, तुकोबारांना आनंद झाला. तुकाराम महाराजांची कीर्ती वाऱ्यासारखी सगळ्या परिसरात पसरली. आश्चर्य झालं. तुकोबारांनी अभंग तारले. अरे तुकाराम महाराजाच्या अभंगानं माणसं तरतील याच्यात नवल नाही, तुकाराम महाराजाच्या अभंगानं दगड तरले दगड. म्हणून दगडासारखे आपण का तरणार नाहीत? तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड आणि त्याहुनी दगड बरे देवा. पण आपल्यासारखे माणसं का तरणार नाहीत? खर तर संतांची ताकद अशी आहे महाराज. बरेच जण म्हणतात माऊलीनं कुठं रेडा बोलवला, रेडा कुठं वेद बोलत असतो का? रेड्यामुखी स्वर द्या. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बाप, दरुशने हरे ताप, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. बरेच माणसं म्हणत असतात रेडा कुठे वेद बोलत असतो का? अरे रेडा वेद बोलत नसतो. रेड्याच्या मुखातून ज्ञानोबारांनी वेद बोलवला.
तसे दगड कुठं तरत असतात का? दगड तरत नसतात, पण तुकोबरायांच्या अभंगानं दगड तरले. जसं रामप्रभूच्या एका नामानं दगड टरले, रामायणामध्ये उल्लेख आहे समुद्रामध्ये, तसं तुकोबरायांच्या अभंगानं दगड तर तरलेच. पण जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमच्या आमच्यासारखी कित्येक दगड तरवून जाणार आहेत भवसागरात. ही तुकोबरायांच्या अभंगाची ताकद आहे. अनेक तुकोबरायांचं चरित्र बरंचसं आहे, पण आता वेळ आपला झालेला आहे. आज या ठिकाणी थांबतो. माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. अनेक तुकोबरायांचं चरित्र आहे. अनगडशहा फकीर आहे, पण आणखीन तुकाराम महाराजांच्या घरी तो भिक्षा मागण्याकरता जातो. गंगा नावाची मुलगी येते, कटोऱ्यात पीठ टाकते, ते कटोरा भरून असा वाहतो. अनेक उद्या शेवटी तुकोबरायांचं वैकुंठ गमन आहे. अनेक कथा आहेत आपल्याला पाहायच्या आहेत, पण त्या आज नाही, त्या उद्याला पाहायच्या आहेत. म्हणून आजची झालेली सेवा तुकोबरायांच्या चरणी समर्पित करून 2 मिनिटाचं नामचिंतन करू, त्यानंतर आरती. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. वा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. मागचा आवाज कमी येतोय जरा. टाळी, एक टाळी. हा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव